आपण सध्या पाहतोय की करमाळा तालुक्यामध्ये जे आहे तो सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता। या पुरानंतर सीना नदीकाठच्या अनेक गावं जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले। शेतकऱ्यांचं असेल तेथील नागरिकांचं असेल ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण सध्या करमाळा तालुक्यातील खडकी या ठिकाणचे एक खरात वस्ती म्हणून आहे। या खरात वस्ती जी आहे जवळपास 29 ते 30 घरे या वस्तीवरती असून ते पूर्णपणे जिथे आहे पाण्यामध्ये आहेत। आपण सध्या खरात वस्तीवर एका कुटुंबाच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते जे सीना नदीचा पूर होता त्या पुराच्या माध्यमातून जे आहे ते त्यांचा अगदी गोटा देखील होता। या गोट्याचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकतो अद्याप ही या घरासमोर मोठ्या प्रमाणात जो आहे तो चिखल या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणी या कुटुंबातील ताई आपल्याबरोबर नेमकं ताई आपण जाणून घेऊया। ताई काय सांगाल, पुरामुळे काय काय नुकसान झाले नेमकं तुमचं? पुरामुळे आमची जनावर गोटा होऊन गेला, मकाचं नुकसान झालं, घरात पाणी शिरलं, भरपूर वस्तू होत्या, धान्य होतं, पुन्हा फ्रीज होतं, अजून दिवाण कपाटी सारे भिजलं, म्हणजे सारी धुणं भांडी सारी अख्खी भिजलं, राडा काढू काढू जार झालो आम्ही। नक्की काय काय घरामधील काय नुकसान? घरामध्ये दिवाण भिजला, फ्रीज भिजलं, कपाटी भिजलं, म्हणजे काहीच चाललं पण सारं चला पाणी वाळू 50 बऱ्या धुतलं। काय सरकारला काय मागणं असणार आहे? आता सरकारला काय, आता काय देते ते देते ना, आता काय करावं? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते सर्व साहित्य कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं या ठिकाणी जवळपास 29 वस्त्यांमधील या पुराचा फटका 29 कुटुंबांना बसला। आपण माझ्या पाठी पाहू शकतो की पुराचं पाणी कालपासून ओसरल्यानंतर हे नागरिक येऊन स्वतःच्या घरामध्ये जे आहेत ते स्वच्छता सुरू करतात। आपण मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण पाहू शकतो की नेमका पाणी जे हे घरामध्ये किती होतं ते आपण पाहू शकता। या ठिकाणी जे आहे तो पूर्णपणे ओलसर भाग जो आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः घराच्या पोटमाळ्यापर्यंत जे हे पाणी जे आहे ते होतं। हा जो आहे पूर्णपणे ओलसर भाग या घरामध्ये झालेला आहे। आपण सध्या या घरामध्ये जातो। या कुटुंबाकडून देखील आता या ठिकाणी अजून घरातील जी साफसफाई करण्याचं देखील काम सुरू आहे। 3 ते 4 दिवसांपासून हे कुटुंब जे आहे ते 29 वस्तीला बाहेर राहिलं होतं। या ठिकाणी आपण घरामध्ये आलो तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने जे या कुटुंबांचं घरातल्या साहित्याचं देखील नुकसान झालं आहे। सकाळपासून या कुटुंबाच्या माध्यमातून जे आहे घरातील आवराआवरी देखील सुरू झालेली आहे। या ठिकाणी या भागातील नागरिक देखील या वस्तीवरचे आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून नेमकं काय जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीनं नुकसान झालं होतं? या ठिकाणी मागच्या 2-3 दिवसापूर्वी अतिशय भयंकर अशा प्रकारचं पाणी आलं। या पाण्यामध्ये या अक्षरशः घराचं पोटमाळ्याला आम्ही काय वस्तू अशा पोटमाळ्यावरती ठेवल्या तर जेणेकरून भिजू नये, तर त्या देखील या ठिकाणी पूर्णपणे पाण्यात गेलेल्या आहेत। इलेक्ट्रिक वस्तू गेलेल्या आहेत। आणखीन या ठिकाणी पाहिलं तर मकाचं अतिशय नुकसान झालेलं आहे। यानंतर ऊसाचं बी झालेलं आहे। आणि तुम्ही पुढे जर गेलात तर लिंबुनीची बाग आहे, 300 झाड अक्षरशः नायनाट असं झालेलं आहे। या ठिकाणी इकडे या साईडला बघितलं तर मका, त्या साईडला पण मका पण पूर्ण प्रकारे काही नाहीच असं प्रमाणात झालेलं आहे। किती कुटुंब, किती वस्तीचं या ठिकाणी बघायला गेलं तर 29 ते 30 कुटुंब या ठिकाणी पूर्ण त्यांची घरं पाण्यात गेलेली होती। सरकारला काय मागणी? सरकारला एक विनंती की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा। आमच्या संसार उपयोगी सगळ्या वस्तू गेलेल्या आहेत। त्यांना नम्रतेची विनंती की त्यांनी मोठ्या प्रमाणात असं आम्हाला सहकार्य करावं अशी इच्छा आहे। या ठिकाणी आणखीन देखील नागरिक आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगायचं तुम्हाला, सरकारला काय मागणं? सरकारला ओला दुष्काळ जाहीर करावा असं मागणे, आणि गावाचं आतुनात नुकसान झाले। काय सांगाल, नुकसान म्हणजे कशामध्ये झालं? मका, कांदा, परत जनावर वाहून गेलेत, परत ऊसाचं नुकसान झालंय। ऊस असा राहिलाच नाही, पाईपलाईन उकरून गेलेत, पार ऊस गेलाय, विहिरी बुजलेले आहेत, गाळाने विहिरी बुजलेले आहेत, ऊसाचे एकदम जमीनदोस्त झालेत। आणि पिकं जर घ्यायची म्हणली आता तर आम्हाला जवळजवळ 2-3 महिने नीट करायला जाणार आहे। म्हणजे हे पावसाचा आपत्तीचं संकट प्लस हे शेताला लागणार खत बियाणे हे दोन्ही तिन्ही मिळून जर बघितलं तर सध्या आमच्याकडं परिस्थिती नाही आहे तशी। काय सरकारला काय मागणं? सरकारने बियाणे खतंही पुरवलेच पाहिजे। काय खतं बियाणे पुरवले तरी तुमचं होऊ शकतं का? परंतु आता अनेक ठिकाणची माती खरडून गेलेली। काय सरकारकडून काय अपेक्षा आहे? मदत किती मिळावं? आता मदत काय संपूर्ण सगळ्याचंच नुकसान झालंय, पण कमीत कमी त्यांच्या अंदाजानुसार आमचं म्हणजे कुटुंब चालन एवढी तर त्यांनी रक्कम एकरी 50-60 हजार तरी दिली पाहिजे। कारण त्यांनी जरी 2-3 लाख दिलं तर ते आम्हाला पुरेसे नाही आहे। कारण आम्ही एवढ्या दिवस पुढे गेलेलं जवळजवळ 100 वर्ष जरी म्हणजे 25-30 वर्ष आमच्या आयुष्यातलं पुढे गेलेले ती पूर्ण रिवर्स आलोयत ना आम्ही। सध्या आमच्याकडे काहीच नाही आहे शिल्लक।
आणि तुम्ही दिनहीन ह्याच्याहून बी ही नाही आहे ना पूर्तता. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते या शेतकऱ्यांना आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करताना देखील ते सध्या भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. या कुटुंबाचं घरातील साहित्यांचं देखील जवळपास मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी सरकारने या कुटुंबाच्या जे घरोपयोगी साहित्य असेल त्याचं देखील शासनाकडून मदत व्हावी. तसेच शेतकऱ्यांनी एकरी 50,000 रुपये मदत आहे ते नुकसान भरपाई म्हणून शासनाने तात्काळ द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या शेतकऱ्यांमधून केली जाते आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.